राज्यामध्ये सरकारी कर्मचारी विविध मागण्यांसाठी गेले 3 दिवस संपावर आहेत। जुनी पेन्शन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा फटका आता सर्वसामान्यांना बसतोय। बीडमध्ये रुग्णालयातील परिचारिकाही संपात सहभागी झाल्या, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झालाय। वाशिममध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्रांक व्यवसायाला फटका बसला। महसूलचे कर्मचारी गेल्या 3 दिवसांपासून संपावर आहेत। विविध सरकारी बँका शिक्षण कामाकरता लागणारं मुद्रांक मिळत नाहीये। हिंगोलीत तर विवाह नोंदणीवर परिणाम झाला। कार्यालयाच्या दरवाजावर कुलूप पाहून नवदाम्पत्याचा उत्साह मावळला। तर धुळ्यातही सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपांमुळे शासकीय कामं रखडली, त्यामुळे नागरिकांनी आता संताप व्यक्त केलाय। हिंगोली जिल्ह्यातल्या चंद्रशेखर कांबळे आणि तेजल खंदारे या नवदाम्पत्याने महिन्याभरापूर्वीच विवाह नोंदणीसाठी अर्ज केला होता। त्यांना आजची तारीख देण्यात आली होती। त्यानुसार संपूर्ण तयारी करून हे नवदाम्पत्य नोंदणी कार्यालयात पोहोचलं, पण कार्यालयाच्या दरवाजावर कुलूप पाहून त्यांचा उत्साह मावळला। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे निबंधक कार्यालय बंद आहे, त्यामुळे विवाह नोंदणी होऊ शकली नाही। त्यामुळे या नवदाम्पत्याला उन्हामध्येच तासनतास थांबण्याची वेळ आली। निबंधक कार्यालयानेच दिलेल्या तारखेला कार्यालय बंद असल्याने आता विवाह नोंदणी कशी करायची हा प्रश्न या नवदाम्पत्यासमोर आहे। तर संपामध्ये नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। 23/4/2026 या रोजी आमचा लग्नविवाह या कार्यालयामध्ये होणार होता, पण इथं आल्याच्या नंतर इथं बघितलं तर कार्यालयामध्ये कुलूप असल्यामुळं आम्हाला असा प्रश्न पडला की आम्ही याच्यानंतर काय करावं आणि कसं करावं, आणि याच्यानंतर प्रशासन काय निर्णय घेईल आणि आमच्या विवाहाचा हा निर्णय कोण घेईल। आपल्याकडे एक पद्धत आहे की नवरी नवरदेव आल्याच्यानंतर सगळेजण आपुलकीनं घरी बोलवतात। तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणीला इथं काय लोकांचा काय प्रतिसाद होते? कोणी आहे का इथे? कोणीच नाही। बरं, अच्छा, आता आम्ही करायचं काय? बरं, तयार होऊन आले तुम्ही? फार खूप अच्छा। तयार होऊन आलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।